माणिकराव फोगाट्यांचा जो राजीनामा घेण्याची जी प्रक्रिया होती त्यावेळी भोजू खरातनेच पुढे सुनील तटकरे यांच्यावरती दबाव जो आहे तो आणला होता आणि त्यानंतर सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा राजीनामा घेण्यात यावा अशी जी आहे ती मागणी केली होती, असं राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहिरे यांनी एक धक्कादायक खुलासा केला। मुळामध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे। आता भोंदूबाबाच्या दबावापोटीच कोकाटेंचा राजीनामा झाला का किंवा त्यामागे वेगळं काही होतं का याचा निश्चितपणे तपास होईल, चौकशी होईल। चौकशीमधनं याच्यामध्ये काही आढळलं तर निश्चित कारवाई होईल, परंतु भोंदूबाबा संबंधात जे कोणी दोषी असतील त्यांना कुणालाही सोडलं जाणार नाही। पूर्ण तपास करून दोषींवर कारवाई करण्यात येईल। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बैठक जे पार पडली या बैठकीला रोहित पवार जे ते नाराज पक्षात आहेत अशी चर्चा जी आहे सुरू आहे। रोहित पवार हे राष्ट्रीय पातळीचे नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीचे नेते आहेत। ते अशा पद्धतीनं प्रदेश पातळीच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत, कारण त्यांच्या डेकोरम मेंटेन होत नाही। रोहित पवारांना सातत्यानं ट्रम्प विरोधात बोलायचं असतं, आंतरराष्ट्रीय प्रश्नावर उत्तरं द्यायची असतात, त्यामुळे हे प्रादेशिक पातळीच्या बैठकीला कदाचित ते आले नसतील। आणि मुळामध्ये शरद पवार विरुद्ध रोहित पवार असा सामना याआधी देखील बघायला मिळाला, सुप्रियाताई विरुद्ध रोहित पवार असा सामना आपल्याला याआधी देखील बघायला मिळाला। त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षामध्ये हा रोहित पवारांचा स्वतंत्र गट आहे जो आंतरराष्ट्रीय पातळी हँडल करतो, त्यामुळे या प्रादेशिक बैठकीला ते आले नसतील। त्यांनी असं देखील म्हटलं होतं की जर शरद पवार भाजपसोबत गेले तर मी पवारांची माफी मागून वेगळा निर्णय सुद्धा घेऊ शकतो। नाही, रोहित पवार वेगळाच निर्णय सातत्याने घेत असतात। कुठलाही निर्णय पवार साहेबांच्या सोबत राहून ते घेत नाहीत। म्हणूनच म्हटलं की रोहित पवार हे प्रादेशिक पातळीचे नेते नाहीत, ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे आंतरराष्ट्रीय पातळीचे नेते आहेत। त्यामुळे त्यांचा निर्णय कायम वेगळा असतो, कधीही त्यांचा निर्णय एक संघ किंवा इतरांशी सहमती ते कधी दाखवत नाहीत। नवनाथजी, एक वेगळा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे वन अधिकारी जे आहेत त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव वन विभाग यांना पत्र लिहून असं सांगितलं आहे की संजय गांधी उद्यानाचं नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी उद्यान असं ठेवावं। नाही, याबद्दल सरकारी पातळीवर योग्य तो निर्णय घेतला जाईल। या उद्यानाचं नाव बदलायचं का नाही बदलायचं याबद्दल विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये चर्चा होईल, त्याबद्दलचा निर्णय योग्य वेळी केला जाईल। जसं तुम्ही म्हणालात की साठे बाजारासंदर्भात देखील कारवाई होणं गरजेचं आहे। महाराष्ट्रामध्ये एकीकडे खराब हंगाम चालू होतो, दुसरीकडे शेतकरी पॅनिक आहेत आणि पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळं ट्रॅक्टर तरी कसा चालवावा असा प्रश्न आहे। निश्चितपणे आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये पावसाळा सुरू होईल, पेरणी होईल। पेरणीच्या पूर्वी मशागत करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर केला जातो। अशा परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक कृत्रिम डिझेलची टंचाई काही लोक करत आहेत। अशा साठेबाजांवर कारवाई करण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे। साठेबाजांची गय केली जाणार नाही। जे कोणी साठेबाजी करेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल। शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून देणं ही सरकारची प्राथमिकता आहे। कुठल्याही शेतकऱ्यांचा खोळंबा होणार नाही याची काळजी देखील सरकारच्या वतीनं घेतली जाते। खूप खूप धन्यवाद। पुण्यामध्ये टोळी युद्ध जे आहे ते दिसत आहे। काल देखील एक अशीच प्रकारची आपल्याला घटना घडताना दिसली होती, ज्यावरून पुलावरनं एका व्यक्तीला खाली थेट फेकून दिले होते। वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतात आहेत। कोयता गँग असेल किंवा टोळी युद्ध असेल हे घडताना दिसतं। पुण्यामधील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काही काम काही समाजकंटकांकडनं केलं जात आहे। काही कोयता गँग देखील अशा पद्धतीची दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु पोलिसांचं या सगळ्यांवर बारकाईनं लक्ष आहे। पोलीस कुणालाही सोडणार नाहीत। पुण्यातलं टोळीयुद्ध संपवण्याचं काम हे गृह खात्याकडनं निश्चित केलं जाईल। कोयता गँग असेल किंवा अशा पद्धतीच्या दहशत माजवणाऱ्या गँग असतील यांचं अस्तित्व संपवून यांची धिंड काढण्याचं काम पोलिसांच्या वतीनं निश्चितपणे केलं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you